Hello and very good morning to all my dear students. Friends, this is our third lecture regarding that unit solution. Okay, विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. सिंपल लँग्वेजमध्ये समजून घ्या. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कलेक्टिव्ह प्रॉपर्टी. ओके, द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन depends on the number of solute particles in the solution and not on their nature. याचा अर्थ मराठीमध्ये असा का क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हे कलेक्टिव्ह प्रॉपर्टी आहे आणि सोल्युशनची फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड्स असतात त्या सोल्युशनमध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किती जास्त आहे ना त्या सोल्यूट पार्टिकलचं काय नेचर आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. आता हे कॉन्सन्ट्रेशनची डिपेंड गोष्ट आहे. जर एखाद्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या सोल्युशनमध्ये जास्त आहे तर याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स जास्त आहे. हेन्स द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स जास्त किंवा कमी असले तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कशी बदलते, किंवा एखादा फक्त सॉल्वंट आहे त्याची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय आणि एका सोल्युशन आहे त्याची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय हे आपण अगोदर स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीबद्दल मी तुम्हाला बोललोच आहे. दुसरा प्रश्न तर नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट असते, नॉन इलेक्ट्रोलाइट असते. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे असे जे वॉटरमध्ये सोल्युबल केल्यानंतर त्यांचे कोणतेच आयन्स बनत नाही. जर इलेक्ट्रोलाइट असेल तर आयन्स बनतात. जर ठीक आहे, जसं युरिया झालं, नॉन इलेक्ट्रोलाइट युरिया झालं, ठीक आहे, ग्लुकोज झालं, यांचे कोणते असे आयन्स बनत नाही. पण NaCl जर घेतलं पाण्यात टाकलं तर आयन्स बनतात. KCl जर पाण्यात टाकलं तर आयन्स बनतात. आणि हे असं म्हणतात की नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे डोंट फॉर्म आयन्स इन द ॲक्वियस सोल्युशन. कोणते आयन्सच फॉर्म होणार नाही नॉन इलेक्ट्रोलाइटचे, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. ठीक आहे, हा एक पॉईंट समजला. मग आता पाहणार आहे आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट घेतला, त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, त्यानंतर त्याची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय ते स्टडी करायची आहे. आपल्याला दोन प्रकारच्या गोष्टी स्टडी करायच्या याच्यामध्ये. कसं फक्त वॉटर किंवा फक्त सॉल्वंट असेल तर काय क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कशी, आणि त्या सॉल्वंटमध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये समजा नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर काय होते. ठीक आहे, नॉन व्होलाटाईल म्हणजे कोणते जे नॉर्मल टेम्परेचर प्रेशरवर ज्यांचं इव्हॅपोरेशन लवकर होत नाही त्याला आपण म्हणतो असतो नॉन व्होलाटाईल. ठीक आहे, आता बघा चार प्रकारच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज बोलल्या गेलेल्या आहेत. पहिली आहे वेपर प्रेशर लोअरिंग, दुसरी आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, तिसरा आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, चौथा आहे ऑस्मोटिक प्रेशर. त्यातली पहिली प्रॉपर्टी आज आपण बघणार आहे वेपर प्रेशर लोअरिंग. मित्र होय बघा, वेपर प्रेशर एक वेगळी गोष्ट आहे, लोअरिंग म्हणजे कमी करणे, वेपर प्रेशर कमी करणे. ठीक आहे, आता लक्षात द्या. वेपर प्रेशर म्हणजे काय, याच्या आधी बोललो तुम्हाला. प्रेशर ऑफ अ वेपर म्हणजे pressure of a vapor in contact with its liquid or the solid state in the equilibrium. म्हणजे याचा अर्थ असा, समजा मी एक कंटेनर घेतलं, सील्ड आहे, त्याच्यामध्ये मी एक सॉल्वंट टाकलं, त्या सॉल्वंटचं इव्हॅपोरेशन होणार आहे म्हणजे वेपरायझेशन, वेपर स्विंग. ठीक होईल. लिक्विडचं काय झालं, गॅस. आणि वेपर्स बनल्यानंतर हे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकावर आदळेल, कंटेनरच्या वॉलवर सुद्धा आदळेल आणि डबल कंडेन्सेशन प्रक्रियेतून लिक्विड डबल बनेल. म्हणजे याच्यामध्ये आता द रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन विल बी द सेम, दॅट इज कॉल्ड एज द इक्विलिब्रियम. आणि ते जे प्रेशर ते वेपर्स दाखवेल, शो करेल, त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर. अ प्रेशर एक्सर्टेड बाय द गॅसियस स्टेट ऑफ सिस्टीम when there is an equilibrium with its solid or liquid state in equilibrium. समज याचा वेपर प्रेशर. ठीक, मग आपण पाहणार आहे वेपर प्रेशर लोअरिंग. मी तुम्हाला जसं बोललो की प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर हे काय चेंज होते याच्यामध्ये, का बरं चेंज होते बघणार आहे. पण सोल्यूट कोणता आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, आता बघा रे काय म्हणणं आहे थेरीचं. जर फक्त सॉल्वंट आहे, आपण फक्त वॉटर घेऊ, वॉटर घेऊ, हां प्युअर वॉटर घेऊ, त्याचं वेपर प्रेशर राहीलच, म्हणजे त्याचं इव्हॅपोरेशन होईल, त्याचं वेपर पण वेपरचं काही नक्की प्रेशर राहीलच. पण जर त्या वॉटरमध्ये एखादा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट टाकला, नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर टाकला तर त्याचं वेपर प्रेशर कमी होते. आता असं का बरं होते मी सांगतो. बघा
हे पॉइंट असंही आहे. वी कॅन रिड्यूस द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट बाय ॲडिंग नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन इट. म्हणजे वॉटरचं म्हणा किंवा एखादं प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आपण कमी करू शकतो कधी, जेव्हा त्याच्यामध्ये आपण नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करू तेव्हा. म्हणजे ते वॉटर नाही राहणार तर ते सोल्युशन म्हणा, म्हणजे सॉल्व्हंट नाही राहणार ते सोल्युशन म्हणा. ठीक आहे बघा. आणि माझं एक सिम्पलचं म्हणणं आहे याच्यावर. समजा मी सिम्पल सांगतो, समजा जर का तुम्हाला वॉटर दिलं, तुम्ही वॉटर घेतलं, त्याचं वेपर प्रेशर राहील XYZ जे काय राहील आपल्याला सध्या माहिती नाही कोणती व्हॅल्यू नाही. पण त्या वॉटर दुसरं एक्सपेरिमेंट केला, त्यामध्ये वॉटरमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला, तर त्या वॉटरचं वेपर प्रेशर जास्त राहील पण त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होईल. म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कमी करायचं असेल तर त्याच्यामध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करा, म्हणजे त्याचं सोल्युशन होईल आणि त्याचं वेपर प्रेशर कमी होईल. आता असं का होईल ते सांगतो. सगळ्यात पहिले करून घ्या. नाव प्युअर जर असेल समजा वॉटर फक्त सॉल्व्हंट आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हणजे नाव लेट P01 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि ते सॉल्व्हंट फक्त जसं मी तुम्हाला फक्त वॉटर बोललो आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन कधी होईल जेव्हा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट टाका. ठीक आहे, समजा P1. आणि पहिलेच काय बोललो की वॉटरचं म्हणजे फक्त प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय राहील, जास्त राहील. हेच P01 मायनस P1. तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करत असता, वजा करत असता, हे लक्षात घ्या. हेच P01 मायनस P1 म्हणजे काही ना काही व्हॅल्यू येईल. डेल्टा म्हणजे चेंज इन आणि P इज द प्रेशर, म्हणजे वेपर प्रेशर, चेंज इन वेपर प्रेशर. हेच आता डेल्टा किती व्हॅल्यू असं लिहिलं तरी चालतं, असं काही विशेष नाही त्यात. हेच तुम्ही असं लिहू शकता, असं काही तर आम्ही असं पुस्तकात पाहिलं डेल्टा किती असतो P01 मायनस P1. ठीक आहे, असं लिहिलं तर काही फरक पडत नाही. का बरं जास्त लिहिलं, कारण ते जास्त येतेच नाही. दोन कल्ले काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हणजे जास्त राहते, सोल्युशनचं कार्य ते कमी राहते. म्हणजे तुम्ही जास्त मधून कमी संख्या मायनस करू शकता. डेल्टा इज द चेंज, P इज द प्रेशर, कोणतं वेपर प्रेशर म्हणजे चेंज इन वेपर प्रेशर तुम्हाला समजते वॉटरचं, आणि वॉटरमध्ये एखादा नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ॲड केला तर. ठीक आहे, एवढं लक्षात. मग आता असं का बरोबर आहे, जर फक्त आपण प्युअर वॉटर घेतलं, इफ यू टेक ओनली द प्युअर वॉटर ऑर ओनली द प्युअर सॉल्व्हंट, ठीक आहे, ठेवलं फक्त प्युअर वॉटरची गोष्ट आहे. इव्हॅपोरेशन होईल त्याचं टेम्परेचर वाढत असतं, त्यानंतर काय होईल, वेपर्स तयार होईल. ते वेपर्स काय करतात, वेपर प्रेशर अप्लाय करतात. मग त्या वेपर प्रेशर कमी करायचा आहे, मग आपण काय करतो त्याच्यामध्ये, त्या फक्त वॉटरमध्ये, त्या फक्त सॉल्व्हंटमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. ठीक आहे, मग आता त्या ज्यामध्ये फक्त वॉटरच नाही आहे तर त्याच्यासोबत वॉटरचेच पार्टिकल नाही आहे तर त्याच्यासोबत आता सोल्यूटचे सुद्धा पार्टिकल आहे. फक्त पहिले काय होतं सॉल्व्हंटचे, आता सोल्यूटचे पार्टिकल सुद्धा आहे. पण सोल्यूट कोणचा आहे बेटा, नॉन व्होलाटाईल, ज्याचं इव्हॅपोरेशन लवकर होत नाही, नॉन इलेक्ट्रोलाइट. मग सरळ आहे, त्याचं इव्हॅपोरेशन होत नाही, मग त्याचं वेपर प्रेशर जाणार आहे का नाही. हेच मग आता होते काय, या ही जी लेअर आहे याच्यावर आता पहिले काय होतं, फक्त सॉल्व्हंटचेच पार्टिकल होते. पण त्या लेअरची काही जागा आता म्हणजे त्या सोल्युशनची काही पार्टिकल्स आता काय झाले, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. मग नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट काय होणार आहे, इव्हॅपोरेट होणार आहे का नाही. मग ते काय करतात, इथे सॉल्व्हंटचे पार्टिकल्स सोल्यूटच्या पार्टिकल्सला रिप्लेस करतात. त्यामुळे एकदम सॉल्व्हंट मॉलिक्युलला इव्हॅपोरेट होता येत नाही. का बरं, कारण सोल्यूट मॉलिक्युल्सची लेअर आहे आणि म्हणून त्याचं वेपर प्रेशर कमी होते, हे समजून घ्या. आणि म्हणून आपण त्याला डेल्टा घेतो असतो P01 मायनस P1. P01 P1 काय आहे, ठीक आहे. मग आता हे झालंय वेपर प्रेशर लोअरिंगचे मी तुम्हाला कन्सेप्ट दिला. मग आता त्याच्यामध्ये राउल्स लॉ फॉर द सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. आता राउल्स लॉ काय, तसा तर राउल्स लॉ आपण कशासाठी वापरतो, व्होलाटाईल सोल्युशन. मग राउल्स लॉ काय आहे बेटा, राउल्स लॉ इज द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. ओके, हा आता इथं कंडिशन काय आहे, आपण सोल्युशनचा विचार करणार आहोत, कारण काय लिहिलं, हा म्हणजे सोल्युशनचा विचार करणार. पण ह्या सोल्युशनमध्ये तुम्हाला मी एक सांगतो, त्या सोल्यूट पार्टिकल्स इव्हॅपोरेशन होऊन आलं काय नाही, कारण सोल्यूट कसं आहे, नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे पहिले फक्त प्युअर वॉटर होतं, त्याचं वेपरायझेशन जास्त होऊन राहिलं होतं, ते वेपरायझेशन आपण काय केलं, कमी केलं. म्हणजे सोल्युशनचं जरी वेपरायझेशन आहे पण
सोल्युशन मध्ये सोल्यूट वेपर होणार आहे का? नाही. मग त्यातलं काय होणार आहे? फक्त सॉल्व्हंट. हेच राउल्स लॉ फॉर द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाइल सॉल्यूट. मग राउल्स लॉ काय म्हणते? बघा, P1 equals to P01 x1. What is P1? P1 is the vapor pressure. ठीक है. What is P01? Clear है. Vapor pressure of a pure solvent. And what is x1? x1 is the mole fraction of that solvent. म्हणजे मोल फ्रॅक्शन. म्हणजे राउल्स लॉचं काय म्हणणं आहे? P1 equals to P01 x1. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो तेच इथं सुद्धा क्लिअर होईल. ठीक आहे. तेव्हा आपण दोन व्होलाटाइल सिस्टीम घेतल्या होत्या. इथं फक्त आपण सॉल्व्हंटचं सोल्यूटचं आपण फक्त सोल्युशनचं करलो. त्यातही फक्त ते सॉल्व्हंटच आहे, कारण का सोल्यूट कोणचा आहे तुमचा? नॉन व्होलाटाइल. हेच आता ही जे 1 व्हॅल्यू येणार आहे हे सॉल्व्हंटसाठी असते, आणि समजा 2 व्हॅल्यू आली तर ते सोल्यूटची असते. हे लक्षात ठेवा. नाउ प्लॉट ऑफ P1 वर्सेस x1. जसं मागच्या वेळेस आपण ग्राफ काढला तर मागच्या वेळेस 2 ग्राफ एक होते, आता आपल्याला फक्त सॉल्व्हंटच पाहायचं. एक्झाम्पल, नाउ वेपर प्रेशरची व्हॅल्यू इन्क्रीजिंग आहे, मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू इन्क्रीजिंग आहे, आणि फक्त तुम्हाला सॉल्व्हंटच पाहायचं. हेच x ची व्हॅल्यू काय? 0. म्हणजे 0 पासून तिकडे बघू आपण तिकडे काय आहे. नाउ x ची व्हॅल्यू काय असेल? म्हणजे 1 आहे. म्हणजे ग्राफ 0 पासून 1 चालला. मी पहिलेच बोललो आहे, मोल फ्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर. जेवढं मोल फ्रॅक्शन वाढेल वेपर प्रेशरची व्हॅल्यू सुद्धा वाढेल. मोल फ्रॅक्शन जर का कमी असलं वेपर प्रेशर कमी होईल. मोल फ्रॅक्शन 0 असलं वेपर प्रेशर 0 असेल. पण आपण लिहिले होतं असं, हे मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू 0 असेल तर वेपर प्रेशरची व्हॅल्यू 0 असेल. मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू वाढून राहिली, वेपर प्रेशरची व्हॅल्यू सुद्धा वाढून राहिली. हे प्लॉट ऑफ P1 वर्सेस x1 इज द स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. हे मी असं लिहिलं. नाउ आता ही झाली P1. ठीक आहे. हे झालं P0. नाउ P1 equals to 0 at x equals to 0. प्रेशरची व्हॅल्यू 0, वेपर प्रेशरची व्हॅल्यू 0. जेव्हा x ची व्हॅल्यू काय राहणार? 0. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P1 when the x equals to 1? Now if the x equals to 1 then the P1 equals to P01. सरळ. आणि एक लक्षात घ्या का सोल्युशन कोणतं आहे? बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे काय? मी मागच्या लेक्चरला सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये एक सोल्यूट आहे, एक सॉल्व्हंट आहे. लोकांना बायनरी सोल्युशन म्हणजे असं वाटते का 2 सॉल्व्हंट एक सोल्यूट आहे. असं नाही, ते टर्नरी झालं. ते समजून घ्या. एक सोल्यूट आहे, एक सॉल्व्हंट आहे. ठीक आहे. फॉर अ बायनरी सोल्युशन, हे बायनरी आहे का मित्र? फक्त सॉल्व्हंट आहे का नाही? आपण कशाचा बोलालो? सोल्युशनचा. फॉर अ बायनरी सोल्युशन कंटिन्यूइंग ऑन सोल्यूट म्हणून लिहून दिलं जातं, कंटिन्यूइंग ऑन सोल्यूट. मग आता रोल्स का काय? बाय. हे तर आपण आहे. नाउ मोल फ्रॅक्शन ची व्हॅल्यू मी तुम्हाला बोललो होतो की युनिटलेस क्वांटिटी आहे आणि युनिटी आन्सर आहे. हेन्स मोल फ्रॅक्शन अकॉर्डिंग टू मोल फ्रॅक्शन विथ रिस्पेक्ट टू x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन आणि मोल फ्रॅक्शनची आपल्याला गोष्टी माहिती पाहिजे. नाउ x1 plus x2 equals to 1 मोल फ्रॅक्शनच्या दुनियेमध्ये. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1? असं मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो आपण. x1 ची व्हॅल्यू काय? साइड चेंज करायची तुम्हाला, याला इकडे जायचं आहे. प्लस मधला काय मिळतो? येऊ मायनस होईल सरळ आहे, कारण का व्हॅल्यू कशाची काढायची याची, त्यामुळे याला इकडे पाठवावं लागेल. हेच सो व्हॉट इज x1? x1 equals to 1 minus x2. Now the x1 value is 1 minus x2. पहा. ठीक आहे. आपण इक्वेशन काय लिहिलं होतं? P1 equals to P01 x1. ठीक आहे, लिहिला. आपण समजा लिहिलो P1 equals to P01 x1. मग आता x1 ची व्हॅल्यू तुम्हाला चेंज करणार आहे. कोणती x1 ची कुठली व्हॅल्यू टाकणार आहे? नाउ काय होतं? नाउ P1 equals to P01 x1 म्हणजे काय आहे? 1 minus x2. x1 म्हणजे काय? 1 minus x2. सरळ आहे. आता काय होणार? तुम्हाला मला गुणाकार करणार आहे. नाउ P01 P01 into 1, त्याच्यानंतर P01 into x2. पहा. नाउ P1 equals to P01 into 1 काय होणार आहे? P01 असणार आहे. मायनस ची व्हॅल्यू मायनस. P01 into x2 काय होणार? P01 x2. हे तुमचं इक्वेशन आपण नेहमी सिम्प्लिफाईड फॉर्मॅट लिहितो. और असं लिहिलं आहे की असं और पहा इथे लिहितो याला कसं बाय. आता हे जे निगेटिव्ह साइन आहे
जेव्हा इक्वल्स टूच्या साईड असं अंतच होते नाही तर असंच नाही म्हणा आणि ते साईड चेंज होत असेल तर हेच नाव मायनस P01 x2 काय होईल प्लस P01 x2 प्लस ला आपण येत नाही बसत x2 इक्वल्स आता हा लक्षात असा आहे हा कुठे आला इकडे हेच नाव P01 प्लस चा काय झालं मायनस P1 पण आता इकडे लक्ष द्या P01 minus P1 काय होणार आहे डेल्टा P चेंज इन द वेपर प्रेशर हेन्स P इज द केवल सीरीज हेन्स P01 x2 equals to delta P आता सर आमच्या पुस्तकात असं लिहिलं आहे कसं नाव डेल्टा P equals to P01 x2 अरे सरळ आहे ना हां x equals to y लिहा तर y equals to x लिहा काय होणार आहे ते फरक नाही पडत तुम्हाला वाटतं कसं लिहा हेन्स नाव दिस इज द व्हॅल्यू मग आता ऐकून घ्या नाव डेल्टा P depends on x2. What is delta P? Delta P is the change in vapor pressure. What is x2? x2 is the mole fraction of a solute, not a solvent. x1 व्हॅल्यू येत असन p1 व्हॅल्यू येत असन तर 1 1 जर कोणची व्हॅल्यू येत असन ते सॉल्व्हंटसाठी समजायची आणि x2 म्हणा किंवा p2 म्हणा अशी व्हॅल्यू येत असन तर ते झाली सोल्यूटची मग 2 व्हॅल्यू आहे त्यामुळे सॉल्व्हंट राहील सोल्यूट राहील सोल्यूट राहील हे लक्षात ठेवा हेन्स डेल्टा P डिपेंड्स ऑन x2 याचा अर्थ असा आहे चेंज इन वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन x2 व्हॉट इज x2 x2 इज द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्यूशन मग हेन्स x2 काय होते नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्यूशन हेन्स डेल्टा P म्हणजे द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा P विथ रिस्पेक्ट टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी का बरं कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं पहिलं हेडिंग काय आहे वेपर प्रेशर लोअरिंग और लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वेपर प्रेशर कमी करायचं कमी झालं नाही का ते आपण ऍड केल्यानंतर सोल्यूट हेन्स द डेल्टा P ची व्हॅल्यू काय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे कारण का कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं महत्त्वाचं वाक्य काय नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढले तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढते ठीक आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू त्याच्यावर डिपेंड आहे कॉलिगेटिव्हची हेन्स कारण x2 वर डिपेंड आहे म्हणून द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे डेल्टा P द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ठीक आहे आता याच्यानंतर आपण पाहणार आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर एका मिनिटाचा कन्सेप्ट आहे ठीक आहे हे पाहून घ्या थोडा नाव रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ठीक आहे इक्वल तुमच्या लक्षात आलं असेलच हां आता त्याला इक्वेशन नंबर तुम्ही तुमच्या मनाला देऊ शकता असं नसते पुस्तकात द्यायला पाहिजे जसं याला द्यायचं आहे समजा जे काही एक्सवाय द्यायचं आहे समजा याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा आहे याला 2 द्यायचा आहे 3 द्यायचा आहे याला 4 द्यायचा जे द्यायचं ठीक आहे आता बघा रे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आता काय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे इट इज द रेशो ऑफ lowering of vapor pressure of a solvent divided by the vapor pressure of a pure solvent म्हणजे delta P divided by P01 relative lowering of vapor pressure of a solvent आता सोल्युशन म्हटलं तरी चालते कारण सोल्युशन मध्ये फक्त आपण सॉल्व्हंट समजा आणि वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट हां नाव डेल्टा P ची व्हॅल्यू काय आहे सगळ्यात पहिले आपण पाहिले नाव P01 minus P1 P0 but according to equation number 4 delta P depends on x2 सरळ लिहायचं delta P depends on x2 delta P ची व्हॅल्यू म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स ऑन द x2 what is x2 x2 is the number of solid particles solute particles solvent नाही आहे म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ अ solute hence now according to equation number 4 now delta P divided by P01 equals to x2 आणि equals to x2 म्हणजे काय झाले P01 minus P1 divided by P01 हे झालं relative lowering of vapor pressure relative lowering depends कशावर आहे x2 च्या व्हॅल्यूवर आहे मग डेल्टा P ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल आणि P01 म्हणजे काही तुम्हाला पहिलेच सांगितलं मी हेन्स दिस इज कॉल्ड द रिलेटिव्ह लॉअरिंग ऑफ वेपर प्रेशर मग याच्यावरून काय लक्षात येऊन राहिलं याच्यावरून लक्षात येऊन आलं द रिलेटिव्ह लॉअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट इन द सोल्युशन
म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. रिलेटिव्ह म्हणजे लोअरिंग म्हणजे तुलनात्मक. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू म्हणजे तेवढंच राहील जेवढं मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं राहील. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन याची व्हॅल्यू डिपेंड्स असते एकमेकावर. समजलं? एवढं समजून घ्या. हेन्स रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे आपण प्रूफ केलं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आजचा टॉपिक होता मित्र. जे तुम्हाला काही समजलं नसेल तुम्ही मला विचारू शकता. तर प्रश्न न पाठवू, प्रश्नाचे आन्सर शोधा. भले कोणाला विचारत चालते, टेक्स्टबुक रेफर करा आणि काही प्रश्न असेल तर मला विचारा आणि सिंपल अभ्यास करा. ओके.